सुंदर अतिशय सुंदर असा गजल योगेश आडवेकर बुवांनी या ठिकाणी सादर केला. प्रश्न बुवा कुळा आणि गणपत कुळा दादा एकच कागद घ्या हा काय काय बोललास तुमचे पॉइंट पडणार बरोबर. राजू बुवांनी सांगितलं की 35 मिनिटं तुम्हाला गजलाला दिलेली आहेत आणि 5 मिनिटं तुम्हाला टाळाच्या गजलाला, अशी 35 ते 40 मिनिटं याने एक तास पूर्ण काढला. आणि घड्याळा तुमच्या पण घड्याळाचा सगळ्यांच्या पावणे एक जवळपास वाजू दिलो 11:40 ला बारी तुका दिली. लक्षात ठेव. साऊंडला बसलो साऊंडच्या आमचा जाऊन म्हणतो साऊंड काही 10 मिनिटं लागत ना म्हटलं चकाळलं चगळ्या बोले चगळ्या तू काढते बाहेरचा हल 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 बरोबर. हे भावा मोबाईल घेऊन त्याचं आपला तुझं काय अपमान केले त्यांनी, तुझं तर काय अपमान केलं. तू माईक गेली सांग हो माझं बहुत मी अपमान केला एवढे सगळे म्हणले की तुझे पाय धरत ए भावा नाही तर ह्यानं तरी सांगायचा तुझे पाय चाटायचे ना माका डोळ्याचे तुझे पाय ह्याचे पाय तू चाटून घरात जायचे. ऐकलं काहीतरी आपल्याला वडाची पिपळा लावून ह्या करून बघत तो बिचारा हो बाजूतो त्याचा नाव घेऊन तू काहीतरी बारीक अनुभव बघत काय समजलं. तो त्याला पाठी पडायला तो ते मंडळाला झाला तर मला काय सांगा तू ते तो काय वर घेणार कोण ए तू गडी येते तू गडी येतो एवढा तुका त्याचा ह्या सरकारी शिकवा बारी संपल्यावर सगळा सामान काढून टेम्पो टेम्पो टाकून मग घरात जायचं. बघूया तुझी किती ह्या आता तुका थंडी लागत काय हा तू अभंगात बोल मी बोल आता तुका दाखवते काय भजनाने तू काय जो चकळतस ना काय चकळत काय काय बोललस ना ढोलविषयी बाबू सोयीकडे बघे तुला काय काय टाकू हा पहिली तुझी मान जात चकाळतस ना कमी होईल. चंगड्या तो चंगळो नाही तू चंगळो चकाळ मला कमी चंगड्यामुळे 50 गाणे येते माहिती काही काय आमका येत ना हा तो असा गजल म्हणतो की तुम्ही सगळे नाचले पाहिजे. म्हणजे काय लॉलीपॉप दाखवला अरे बक्षीस काय तर बक्षीस काय एकदा तुका मिळू शकतं. रंग देवता ती लक्ष्मी एवढी गाणी म्हटलं वासाळी तुझ्या तोंडात माहिती त्या सत्यनारायणाला एवढी तरी गाणं म्हणायचा हा तिची तुका आठवण नाही पैशाच्या गाण्यात गेलो भावच भरपूर काय ना काय सांगला. आणि हे जोक सांगत नाही ऐकलं हे जोक सांगत नाही खरकटे जोक हे तगडून टाकलेले बोन हे खुशीले खोजाता हे सगळे खरकटे ऐकलेले लोकांनी जोक समजलं. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे पहिली गोष्ट तू आधी ना तुझ्या मंडळीतले लोक जास्त असतात आणि तू पोतांत बाकीचे डोळे बाजू ऐकलं चंगड्या मका बाबू म्हणतो तू चांगले आजपासून 2-3 पॉइंट याचे पुढे फाडणार आणि मग मी माझ्या पद्धतीने गजल सादर करते. कसा विषय हा पैसे तुका जेवढे दिले ना त्याच्या डबल मका मिळणार समजला. त्याकडे बघितलं होतं का तुका खूप पडणार पोपट किती तुला बघितलं हा हा मी मुंबई गेले म्हणता आणि ट्रेन मध्ये माका घेऊन गेलो. मी मुंबई गेले आणि ट्रेन मध्ये माका घेऊन गेलो आणि ते भैया म्हणतात खाज होते तो 13 खुजा 13 खुजाला ह्यो पण नवीन मुंबईत गेलेलो. भैयांची भाषा काही येत नाही का हो भरणवा कैसन बा ठीक बा खाना खाना खाई तू आता गेलो मुंबई ऐकलं आमचं जन्म ते वाशी मार्केटमध्ये गेलो समजला. आंब्याची ट्रिपी मारून ते टेम्पो आले आहेत ना ते संपत भोगले तो तिकडे तो मनोज आहे तो तळेकर ह्यांचा विचार एका वाशी मार्केटमध्ये एकदा घेऊन घुसळून आणतो ऐकलं. तर हो मुंबई गेलो आणि ह्याच्या काकाने म्हणाली योगेश जा समोर भैयाची टपरी आहे ना तिथून 10 रुपयाची पानं घेऊन ये. काकाने काय सांगितलं योगेश
योगेश आमच्या व्यंकटेश नरभुवांचं धरकरी खरोखर भारी एक नंबर धरकरी ह्या त्याच्यासाठी जोडलं टाळे वाजव खरोखर. कारण धरकरी मंडळी नसतं बुवा काही प्रकाश पडणार नाही. हा ये बाबा हवे कशी आमच्या जशी आमचं गुरु बंद होतो व्यंकटेश नरभुवा ये तुझं हा अरे व्यंकटेश नरभुवा म्हटले मी व्यंकटेश नरभुवा अण्णा डोक्यात तसं आमचा विषय नाही. डोक्यात घालवा कोपरात घालवा आणि ऐकून ही 50 रुपये घेऊन जा माका त्याची गरज नाही. डोक्यात किती घालू हे 50 हात दिला ना हे बघ हे कशासाठी दिलं हे परमेश्वराने हात दिला ना ते कशासाठी मग तू पाय नाही जेवत ना हा डोक्यात काढा पैसे तुम्ही घेऊन जा परवडती नाही मंडळी. डोक्यात पेटी वाजव नाकात पेटी वाजव पण मी करत होती या तुम्ही लपडे करून ना पैसे म्हणून हे घेऊन तुझे पैसे तर माझ्या नाकाला लागू नको लक्षात ठेव. हा आता आता मिळत नाही तो वाढली ना तो डोक्यात वाढली नाका वाढली पायाला वाढली तो त्याचा प्रश्न माका देवान सरस्वती हा हे हात दिलेले आपण ह्या हाताने जेवता आपली सगळी संसाराची कामं या हाताने करता बरोबर का. पेटी नाकानं मारवा डोक्यानं मारवा मग तुम्ही पाय नाही जेवत नाही रे हा तोंडाने कुठे बोलत बाकी बसून कुठे बोलत ना बरोबर ना. जर चांगला रे वाट लावून गेला या भाजनाची तुम्ही वाटवलं उडवला माका घेतो घेऊन जाणार त्याचे तुम्हाला कोणतं बोलवून दे मी तयार आहे माझ्या नाकात लागू नको लक्षात ठेव. हा सगळे तू सुटलंच नाही त्याच्यावर तो दाखवते आता तर पाणी आणून दिलं भयाच्या दुकानात भया म्हणला का हो फळवा नाही आया हो हे नवीनच मुंबई गेलं ना हा काका नवीनच आलो कहा से आया हो किसके पास आया हो बोला आडीवर काका के पास आया हो कहा चाहिए 10 रुपये 10 रुपये का पनवा चाहिए 10 रुपये का पनवा चाहिए. हाँ काका पनवा अरे पनवा बोले तो वही पान को पनवा बोलते हैं 10 रुपये का पनवा चाहिए. हिला विचाराने 10 रुपयाची पाना घेतला काकांकडे गेलो काकांकडे पाना दिला काका म्हणतो काका तू भैया असं काय म्हणू 10 रुपयाची मी पाना मागली 10 रुपये तळे पण तुमची डबल मध्ये दोघांची चालू झाली की का तर ए भाई लिहून तुझं तळे का तुम्हाला त्याच्याकडे त्याचे लक्ष नको तळे कर हो अगदी येऊन बसा तुम्ही आणि आता जो पण पडतं येवा कुठे येऊ त्याच्या काढायला नको लागू तर अरे कसा असता तुका मी बाजू घेऊन पण भजन करू शकते तू चांगल्या चक्काळस तुका त्याकडनं कोण शिटी वाजवी कोण ह्या तो कोणतो म्हणतो व्यंकटेश भाव तो माझा पण भाव होता अरे हा चपा 50 आणलं आणखी 50 घेऊन याचा गाडा म्हणून नाही हा अरे बाबा डोक्यात मी काही पेटी वाजवणं आपली कामं नाही रे ऐकलं तू एकदा माझ्या घरी ये तुला हवा त्याला पेटी वाजवून दाखवतो भाई त्यात काय बघू नको तू माझ्या घरी तुला नाका मागून दाखवतो हे कानाच्या पाळीने पण बघ मी कधी नाका मी ह्याला कोपरा बिपरा पेटी वाजवले ना तर माझी मंडळी उद्यापासून माझ्या भजनात बसवची ना त्यांना असं आवडत नाही या सगळ्या चंगळ्याचं काम चंगळं करू शकता चंगळ्या हा किती वेळ कू केलं मग आणि त्याच्यात मध्ये साधून घेतलं तर एका 10 रुपयाची पानं दिल्यानंतर काका म्हणतात अरे काय एवढं घामावून कशा तर हो काका म्हणतात त्या भैया 10 रुपयाची पानं देऊनंतर काका म्हणतो 10 रुपये का पनवा चाहिए त्या टेन्शन मध्ये म्हणून तुम्ही घरात केले पनवा बिनवा काय माझ्या लक्षात दिलं ना एवढेच का बुवांची काकी काय म्हणतात एवढेच अरे अंडी हाणून विचारले हे जे 50 रुपयाच्या भैयाकडनं अंडी घेऊन ये एका टेन्शन आता मी त्या भैयाकडे जाऊ त्याच्यात म्हणणार पानांचा पनवा म्हटलं अंड्या काय म्हणणार काय रे काय म्हणलं भैया सांग काय तिथं चालू करा पनवा फलनवा का कैसा बा ठीक बा अब कैसा लगी ठंडा ठंडा लगी कसं भाऊ माका तुम्ही ह्याला 1 तास दिलं ना मी 1.5 तास दिलं माका पिता की नाही देत ना
तर मी घरात बसून आहे, मला काय फरक पडत नाही. लक्षात ठेवा. हा दाखवते मी माझी पिढी ह्या काय मला तुम्ही नीट तर घेतला एक पैसे देणार नाही, कंपनी भोगले तर मी असं ठरवलं आहे. ह्या काय शेवटावल्याशिवाय सोडित नाही मी आता. हा आणि दोन तीन चांगलं म्हणून प्रियशी खुश होण्यासाठी काहीतरी दारू पिवायची लागतात, तू सुंदर दिसण्यासाठी दारू पिवायची लागतात, ह्याची पण प्रियसी हा. आणि टिका भेटण्यासाठी वाटता गावात गेलो जो मुद्दाम दिवाळीसाठी गेलो नाही, ह्या निमित्ता खारे पाटण्यात तिका भेटो बोलवलं. आणि आता इल्या सर्दी खोकल्याची साथ तिका भेटो बोलवलं खारे पाटणार. ती बिचारी गेली, फोन केला नाही ना हो येतं ना. अरे म्हणालो माका सर्दी खोकलो झाला, तुका काय सांगू माका तकलीफवर करत नाही योगेश, 2-3 दिवस जाऊ दे. म्हणालो आता लक्ष्मीपूजन झाल्या दुसऱ्या दिवशी मी जाणार, माका तू आज लक्ष्मीपूजन दिवशी भेटवलं यायचा. सर्दी खोकल्याची साथ इतकी बिचारी कशी कशी एका भेटो केल्यानंतर आता एवढ्या दिवसांनी प्रियस भेटल्यानंतर का झोपत राहता. हा म्हणता हो माका जर फीस करूची प्रियशी काय म्हणता वाईट बोलणार नाही. आता काहीतरी अर्थ देशील जर माझं जरा दादा हे जरा वाढवलं प्लीज, हे ना तुमच्या बिल फाडलं दोघांवर माका टार्गेट करूसाठी जाताना ह्या का सगळं वायरिंग वाढ करून लावायचो, सगळे हे मॉनिटर टेम्पो टाकून लावायचे, मग ह्या का सोडायचो. हा तो मदत तर त्या प्रियसी ती बिचारी आता ह्यो प्रियकर म्हटल्यानंतर ती बिचारी भेटो केली नंतर ह्यो म्हणता माका एक पप्पी हवीया, माका तुझी एक पप्पी. अरे म्हणता माका सर्दी झाली तर पप्पी काय तुका पण सर्दी होय, तुका पण खोकलं होय, छाय म्हणतो ऐकूच करू ना. 2-3 महिने भेटलेलं नाही तो, त्यामुळे चकाळलो. प्रियशी भेटल्यावर चकाळलो तिला मग बिचारे आपल्या तिकडे म्हणत बघलं म्हणून एक घे हे ना पप्पी घेतल्यावर म्हणता चिंगम कधी म्हणून खाऊ लागलं. त्या प्रियसी मध्ये चिंगम कधी म्हणून खाऊ लागलं. बिचारे टेन्शन मध्ये चिंगम बसलो. अगो हे काय माझ्या तोंड, अरे म्हणता मला सर्दी झाली, मला दरकळा तोंड दिला. तू लिहून घे, तू अभंग बोल, मी तुला दाखवते आणखी पुढे किती बोलतात. सकाळी 6 वाजले तरी फिकीर ना, तुम्ही पुढे जायचं ना. समाधान सगळे गेले तरी चालते, पण तो माणूस जाऊ शकत ना, तो जाणारच ना. तू जाऊच नको, तू थंड पाण्याची बाटली माझ्याकडनं घे, आणखी तुझा पुढचा प्रोग्राम भाऊ तिथं करून द्या. काय चांगल्या बोले. हा तो हाय तुझो कोणतरी हा सगळे चांगले जोडीदार. म्हणजे काय बोलायचा गाणी म्हटलंस तू प्रश्न काय ते जो हात धरणार नाही कोण गाणी मान्य आहे, हे तो गाणी म्हणण्यात कोण हात धरणार नाही, हे तो हात धरणार तर वाका, बाकी हे तो कोण हात धरणार नाही. हा बोल रे तू बोलणार पोपट माका माहिती तुझी चिमणी करते माता कशी पोपटाची. आणि 1-2-3 जोग ते ठेवते जरा पाठी, कारण काय माका 35 मिनिटं दिलास तर मी पाय 35 मिनिटं ऐकणार ना, ऐकून घ्यावं. ह्याची पुरी साला मी काढणार आणि तेव्हाच मी हेसून मुठणार जाणार. ते हे कळले आमचे पुढचं बिचारे माझी पाठ टोपडला नाही बाहेर गेल्यानंतर. बुवा म्हणलं एवढं तुम्ही सुंदर चंद्र करता, माझं भजन करतास, खरोखर माका माहित नाही. त्याच्या चरणाशी नका कसं घडते बघा काका. खरोखर तुमच्यासारखे जर दर्दी माणसं असतील तर आमच्यासारखे बुवांचं भजन करू खूप मजा येणार. तुमचं डॅडींची 2-3 गाणी ऐकवते, ती फरमाई दिला नाही. डॅडींची 2-3 गाणी माका ऐकवा, मग हो भाडा दे त्याचे 500 रुपये तुमका दे जेव्हा हे काय तेव्हा ते 500 रुपये एक्स्ट्रा त्यामुळे मुंबई जाऊ तरी होते. हा तो दव पडताना हात्याला जरा उतरतो असो भारी नाथ खोळा आणि गणपती पोळा. अरे बोलो सुरुवात बोलो पहिलं तेव्हा तो आडीवर घ्यायच्या बेंडूरमध्ये तो बोललो ना तो आता पोपट जवळच्या गड्या तो. आमचे मित्र सन्माननीय मनोज आयरे आणि आमचे दुसरे मित्र तळेकर
रांगेश्वर ट्रान्सपोर्टवाले या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हे एकदा दम लावा वाशी मार्केटला, एकदा भयातना घुसळवून आणा. जर पेटीचं वाढवला बुवाने शिवाजी महाराजांनी म्हणून गाणे म्हणतात. बुवा त्या पट्टीत म्हणू म्हणशात म्हणणार त्याबद्दल तो आलंच ना. बघ या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराजांची शान आहे. रायगड किल्ला महाराजांची शान आहे. रायगड किल्ला महाराजांची शान आहे. या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराजांची आमचे मित्र महेश कळेकर यांच्याकडून बहुमूल्य 100 रुपयाचं पाठीचं आहे. स्वीकार करून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. दीपिका दीपक पातळे माझा मित्र आहे बुवा, क्लासमेट.
मी 11वी-12वी पुढची सगळी वर्ष एकत्र एकदम जाणी दोस्त दिलो गया दिलो दीपक दिलो तिकडनं पाठवलं. हा ठीक आहे. 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर भरपूर काय ना काय सांगलं. मी माझ्या पुस्तक तुटवूनच पडलो होतो. तुला गुळ एवढा आवडता? तुका पण गुळ आवडता? तुका पण गुळ आवडता? ठीक आहे. असे हवे लांब ठेवणार त्याच्याकडे माहीत देऊ नये. हे रडू नको बाळा. रडत होतस ना. मी पाण्याला जाते पाण्याला जाते सुंदर म्हटलं प्रश्नच नाही. वा माझा टेम्पो आला. मस्त गाणं वेगळा. ट्रिंग 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 माझी सायकल आली. चम 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 छाया निघाली. काय म्हणतो त्याबद्दल प्रश्नच नाही. माझ्या डोईवर भरली घागर रे भरली घागर रे. या ठिकाणी तळेकर सर ना भाव त्यांचे तळेकर सर गोवा अशोक तळेकर मला शिकवलं होतं. मुठाटचे आमच्या रिटायर मागवलं. सांगा हो काका सरांनी कसा वडाची साथ पिपळा लावणार होता. मला सांगण्याचा हा आपला स्टेट फॉरवर्ड आता प्रियसीचा मग आता सांगणार. आणखी एक जोक शब्द प्रियसी काय झाला. ह्यो आणि ह्याची प्रियसी कसा का झाला. आम्ही मारता ह्यो आणि ह्याची प्रियसी दादा आम्ही कशी मारता. दोघं दिवाळी मुंबईत चाललेली हो. मुंबईत चाललेली आणि काय झालं राधापूरच्या पुढे गेल्याच्या नंतर ह्याच्या प्रियसीचा लागला डोका दुखो. म्हणजे ती म्हणते योगेश माझं डोकं खूप दुखते रे.
मग आता एवढाच ना लोकांचं मध्ये ह्यानं पटकन डोक्याची कॉपी घेतला. थोड्या वेळाने ती प्रियस म्हणजे योगेश माझी होनवटीला दुखता रे. एवढ्यात ना होनवटीची एक कॉपी घेतला, होनवटीचं पुढचं बंद झालं. थोड्या वेळाने ती म्हणते योगेश माझा ढोपाळ दुखता रे. एवढ्यात ना तिथे ढोपाळ दुखायचं बंद झालं. ह्या सगळा ह्याचा चॉकटूक चालला. म्हातावर बघितलो तो म्हणा जाळी बोलत्या. हे म्हणतात बाबू चंगड्या मगापासून त्या राजापूर स्टेशन पासून आता रत्नागिरी मी बघतो ह्या पोरग्याचा जा काय दुखता. तू चॉक केली की दुखवता बंद होता. माझा एक प्रॉब्लेम आहे काका काय तुम्ही तुमचं काय दुखता सांगा लगेच बरा करते. माका माझा जवळजवळ 10-20 वर्षापासून मुळव्याला एक चॉक करून किती पीठ पाडतं मागा बोलतो त्याच्यावर माझ्याकडे आणखी सहज पर्याय बघते. एकदाच काढलं ना खरे ते अध्यक्ष सगळे हा काय प्रॉब्लेम नाही ना पब्लिक हलवणार नाही ना तो पण नाही मी पण नाही भले पैसे कमी येऊ दे पण आणि कोणतरी 500 देतं मी एवढं तरी बरोबर ना. हा आवडायचं ना सगळ्याला बोलायला शिकायला आले. तर कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा, कैलासवासी विलास पाटील बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, आमचे काशीराम परब बुवा ह्या पंचरत्न बुवांनी हा भजनाचा पाया त्याने निर्माण केला आणि तो सांभाळण्याचं काम आम्ही करतो. या भजनाच्या माध्यमातून या पंचरत्नाची आठवण झालीच पाहिजे. ह्यांना काय काहीच पंचरत्नाची आठवण केला नाही. पांचाळ बुवाचा सुद्धा या गाण्यात सुद्धा ह्यांना हात लागला म्हणू शकता तो पण त्याची तेवढी पोच नाही. सत्यनारायण म्हटलं नाही काय घेऊन म्हटलं ते फक्त काय म्हटलं हे सर्व राग ठेवून मी सत्यनारायण गाणं म्हटलं. सत्यनारायण तर म्हटलं हे 500 रुपये लगेच देतं. कपाळाला काय हात लावतो तुला कपाळाला हात लावला मला आमचे कैलासवासी चंद्रकांत कदम काय म्हणायचे बघा. 1 2 3 धरून एकीन हातात गावलो तर उभो पेटे. 1 2 3 धरून एकीन हातात गावलो तर उभो पेटे.
लागू नको ज्याला लागू नको ज्याला निर्लज होईना हे निर्लज होईना हरिनाम रंगात आल्यावानी अंगात रंग होईना हे हरिनाम रंगात आल्यावानी अंगात रंग होईना हरिनाम रंगात आल्यावानी अंगात रंग होईना ही कदम मोहनी बोलतो होती यार बाकीची काही पन्नास पैसे रे ही रोज येतं तरी रोज जातं बरोबर ना हा भरपूर म्हणणार काय तुझ्या भरणार माणूस म्हणजे तर आपण कोणाच्या भरणार घेऊ येत नाही तर तुझं गायक पण सुंदर सगळा बाहेर फक्त चाव 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 काय काय घेऊन येतात बोलायला बघते काय बोलतो बघूया चंगड्या बोले तू नाही केलंय हवं कशा बाबू बाबू तू कधी पुन्हा मला बाबू बोलतात का ए तू माझ्या घरी दिलं होतं कधी माझी वडील तुला भेटले होते माझी आई भेटली होती बायको भेटली होती वहिनी मग तुला सांगणार नाही मला बाबू म्हणतो या लोकांचं काय बोलणं काढली सगळ्या काय ना आता तुला सांगितलं ना हा इकडे सगळे हो सगळीकडे सगळे घर झाले हो घर राजा काही सगळे हो असो काय रिस्पेक्ट पर बारी करायची बरोबर ना बरोबर ना काय चुकलं तर सांगा कारण काय आम्ही एवढे मोठे नाही कसा बुवा तुमचं आशीर्वाद कधी मिळतं आम्ही याचा आणखी कार्यक्रम करू हा हा पांचाळ काय सांगून घेतले काय त्याचं आत्मसमर्पण करायला पांचाळ बुवाने कदम बुवाने काय सांगलं नाही हरियाण बुवा तो शिष्य तू म्हटल्यानंतर बोलण्याचं कामच नाही कारण हरियाण बुवा म्हणजे आज भजन रत्न त्यांच्या पुढचे होते खरोखर एकदा हरियाण बुवा मावळीसाठी जोरदार टाळे व्हायला आज भजन क्षेत्रामध्ये जेवढे बुवा भजन करतात आमचे गुरु म्हणजे बरेच आहेत पण सगळ्यात टॉपला असेल तर आपले हरियाण बुवांचे शिष्य खरोखर आणि त्या हरियाण बुवांना भेटल्या तर असं वाटतं की एकदम साधे आणि सिंपल म्हणून एवढा मोठा नाव त्या व्यक्तीचं आपण कधी लहान पोराचं सुद्धा थाप मारून चौकशी करण्याची लीन पणा जर कोणाकडे बघून शिकवतात ते हरियाण बुवा बरोबर ना हा तर पांचाळ बुवा काय सांगायचं बघा अहो बुलावा राजा राजा जीवन
हो का 50 लक्षाला माणूस महामान झाली आहे. 2 पावलं प्रगती माणसाला घात लागतात. अजून 1790 वर्षाचे म्हातारे समाजात होत अजून कशी जुनी हाड असती बरोबर की नाही. माणसाला आपला सगळा जीवन बदलून टाकला. चायनीज लॉलीपॉप की नाही मुंबई पॉप या सगळा आपला खाना आहे. ह्या सगळा भारतीय देशाचा गेलेला खाना भाजी भाकरी खायची मस्तपैकी तो माणूस बघा किती वर्ष लागला तो. चायनीज खाणारा माणूस मला वाटतं जर पंचवीस चायनीज झालं 6 महिने तो काढणार नाही बरोबर का. पण आताच्या पोरांना चायनीजच हवा हवा म्हणून म्हणते बघा बरोबर ना. आमचे मग शेवटी कशाला बरोबर नाव दिलेले काय काय भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा कैलासवासी परशुराम पांचाळ यांच्या स्मारकात सन्माननीय रामदासजी चव्हाण यांच्याकडून हे बहुमूल्याचं 500 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. यांच्या चरणाची नतमस्तक करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पांचाळपांची आणखी एक फेमस चव्हाण काका ऐकवते एवढं आम्ही 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 यांच्याकडून बहुमूल्याचे 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय म्हणजे बुवा आता बघू ना तुझा बाबाचा आणि माझ्या बाबाचा ह्यात चाललेला असतो बरोबर. हा पांचाळवाडी तेव्हा गौरव चाललेला तू म्हटलेली आपण गाणं मी म्हणणार म्हटलं तू म्हटलेलं यात्रे गाणं म्हटलं का करता तू म्हटलं यात्रे गाणं म्हटलं काय म्हटलं या टाकू काळी 4 मध्ये म्हटलं मी इकडे वरती म्हटलं
तेव्हा लक्षात ठेव. आता बघू तर तुमचा डोका किती आता. हा तर काही आमच्या समाजात पांचाळवांची एक गवळण लोक ऐकतो. ह्या आता भटण्यावर काय चालला त्या पांचाळव आणि गलरमुळे त्यावेळी भटण्यानं झालं होतं. आता माहिती होतं हे एकमेकांच्या पुरा रुग्णाला बुवा. तेव्हा आधी यांचा सावध होते म्हणतात त्यांचं पण ऐकलं नाही. पांचाळव काय म्हणायचं आहे तुझा गो कसा आणि माझा गो कसा माझी गो कशी तुझी गो कशी दोघांचा लागला जगा माझ्या भोवाला मनोज आहे आमचे मित्र यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि सामान्य रवींद्र नर यांच्याकडून 20 रुपयाचं पारितोषिक आलंय. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गल्ल्याकडे वळते भरपूर झाला. हा आणि सुद्धा बाबासाहेब आंबेडकर नावाचं गाणं म्हणतात. जबरदस्त. मी या गाणं म्हणते त्या गाण्यावर गजल म्हणते. माझ्या भीमाच्या नावात खूप गोडावी रमान खूप गोडावी रमान गोडावी रमान होती देवा त्या संतांची
केलेला अमकेनं केलेलं मामा मामा गेलो म्हणू हे आपण